एव्हरीवन, तर लास्टचा व्लॉग जो आहे तो मी इथे कंटिन्यू करते। त्यानंतर आम्ही गेलो बेबी ताजमहलला। ताजमहलचीच इथे प्रतिकृती आहे सेम टू सेम, छोटा आहे म्हणजे हा। तर चला मग आतमध्ये जाऊन बघूया। तर इकडे आहे तिकीट काउंटर, इथे देखील सेम तिकीट आहे, पर पर्सन 50 रुपीज तिकीट आहे। तर पहिला आपण तिकीट काढून घेणार आहोत। मिस्टर तिकीट काढायला गेलेत आणि इकडे वॉचमॅन वगैरे होते, बरंच काही आहे आजूबाजूला फिरण्यासारखं। चला तर मग आता आतमध्ये जाऊया। तर ताजमहलच्या बाहेर अशी झाडं आहेत की नाही माहीत नाही मला, कारण की आम्हाला तर ताजमहल बघायलाच नाही भेटला, लांबूनच बघायला भेटला। बट ठीक आहे, आम्ही त्यातच सॅटिस्फाईड आहोत की बघितला तरी ॲटलिस्ट ताजमहल। तर हा तरी आता बघूया आतमध्ये जाऊन कसा दिसतोय, काय दिसतोय, आणि ते देखील मी तुम्हाला सगळं काही शूट करून दाखवते। तर जसं ताजमहलला एंट्री गेट आहे तसंच ह्याला देखील एंट्री गेट आहे, आणि मग आतमध्ये गेल्यावर मी तुम्हाला आतला व्ह्यू देखील दाखवते। नंतर आतमध्ये गेल्यावर आम्हाला समजलं की शूट करायला इथे अलाउड नाही, आणि आमच्याकडे ट्रायपॉड होता त्यामुळे त्यांनी आमच्यावरच लक्ष ठेवून होते, त्यामुळे मला थोडं देखील शूट नाही करता आलं। तर बोललं ठीक आहे जाऊ दे, सगळंच व्लॉगमध्ये दाखवणार तर तुम्ही येऊन काय बघणार। तर त्यानंतर आम्ही गेलो आमच्या थर्ड पॉईंटला, जे की लाल महल आहे आग्रामध्ये। तर लाल महलची पण खूप हिस्ट्री आहे। तर जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर इथे गाईड लोक भेटतात, बाहेर देखील भेटतात आणि आतमध्ये देखील भेटतात। तर तुम्ही गाईड घेऊ शकता, टुरिस्ट गाईड जो आहे तो। चला तर मग आपण आता आतमध्ये एंट्री करणार आहोत। हे तुम्ही बघू शकता, किती भला मोठा असा गेट आहे, आणि आतमध्ये येताच आम्हाला एक छोटीशी अशी खारुताई दिसलेली, जी काहीतरी खात होती आणि ही घाबरत पण नव्हती। तिच्या एवढा मी जवळ जाऊन व्हिडिओ घेतला तरी पण ती घाबरत नव्हती। आणि तुम्ही आतमधला व्ह्यू बघू शकता, खूपच छान आणि सुंदर असा व्ह्यू आहे। तर आम्ही काही गाईड घेतला नव्हता, मी थोडंफार यूट्यूबला बघितलेलं होतं इन्फॉर्मेशन वगैरे कसं काय, आणि आम्ही असंच फिरत होतो। आणि जे गाईड लोक थोडे सांगत होते तर तिथे त्यांच्या बाजूला जाऊन ऐकत देखील होतं की हां काय सांगतात काय नाही। बट बऱ्याच गोष्टी आहेत लाल महलमध्ये। लाल महल जर फिरायचं असेल तर तुम्हाला किमान 4 ते 5 तासाचा टाईम काढून येणं गरजेचं आहे। तर मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये शूट करून नाही दाखवणार आहे, कारण की आम्हीच स्वतः देखील बघत होतो आणि एकाच वेळी आपल्याला बघणं सगळं डिटेलमध्ये आणि शूट करणं पॉसिबल नाही आहे। तर लाल महलच्या मी सगळ्या ग्लिम्स नाही घेतलेत, थोड्या जेवढ्या मला पॉसिबल आहेत तेवढ्या ग्लिम्स घेतलेल्या आहेत। आणि तुम्ही हे नक्षीकाम बघू शकता भिंतीवरचं, खूपच सुंदर असं काम होतं। आणि प्रत्येक महलमध्ये म्हणजे लाल महलच्या आतमध्ये पण खूप सारे महल आहेत, तर त्याची प्रत्येकाची अशी वेगवेगळी हिस्ट्री आहे आणि प्रत्येकाचं वर्क देखील वेगवेगळं आहे। जेवढं आपण यूट्यूबला बघतो तेवढं पुरेसं नाही, जेव्हा आपण त्या जागेवर जातो आणि ती जागा फिरून बघतो तर आपल्याला अजून जास्त माहिती जी आहे ते भेटते, आणि खूपच छान वाटत होतं। लाल महलमध्ये आम्ही वाटते 2 जे पॉईंट आहे ते आम्ही पटापट कवर केले, आम्हाला तिकडे एवढा टाईम नाही लागला। पण जवळजवळ आम्ही 3 ते 4 तास लाल महलमध्येच होतो, बऱ्याच गोष्टी फिरलो। इथली मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ते शीतमहल म्हणून आहे, जिथे पहिल्यातल्या काळी देखील AC नसतानाच कसा थंड हवा वगैरे राहायची, तर तसं तिथे आहे सिस्टम। तर तिथे पण देखील मी शूट नाही केलं, कारण की मी ते सगळं एक्सपिरियन्स करत होते, त्यामुळे ते काही शूट नाही केलं। तर बाहेरचं जे काही शूट केलेलं आहे मी, ते सगळे ग्लिम्स मी आता इथे ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती असं भव्य असं लाल महल आहे। लाईफमध्ये एकदा तरी नक्कीच हा विजिट केला पाहिजे टाईम काढून। आणि एवढी फार गर्दी नव्हती, फ्रायडे होता आज, त्यामुळे मला वाटतं सॅटर्डे संडेला भरपूर गर्दी असणार इथे। फ्रायडे असल्यामुळे तरी एवढी काही गर्दी नव्हती। आणि आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न, आणि हा जो फेज आहे तो मला खूपच आवडला। आणि ह्याच्यासाठी ज्या विटा जे त्यांनी यूज केलेल्या आहेत, खूपच छोट्या विटा यूज केल्यात, माहीत नाही पहिल्यातल्या लोकांनी कसं काय एवढं छान बांधकाम केलं आहे। बट हा जो फेज होता तो मला खूप आवडलेला, इथे आवाज देखील घुमत होता बोलल्यानंतर, आणि रिद्वीला देखील मजा येत होती हे सगळं करताना। आणि मेन म्हणजे आज रिद्वी चालली सगळं काही फिरताना, अजिबात तिला उचलून घेतलेलं नाही आहे। आणि हा जो बाहेर आल्यावर जो एंट्रन्सचा पार्ट आहे तो पण खूप छान आहे। तर आता आपण जाणार आहोत बाहेर लाल महलच्या। तर आतमध्ये येताना हे लोक सगळं जमा करून घेतात, जर काही खायच्या गोष्टी असेल किंवा आपल्याकडे ट्रायपॉड वगैरे असेल तर ते सगळं, माझं जे ट्रायपॉड होतं ते देखील ह्या लोकांनी जमा केलं होतं, इथे देखील जमा केलं होतं, मेहताब बागमध्ये देखील जमा केलं होतं। आणि जे बेबी ताजमहल होतं तिथे तर त्या लोकांनी जमा करून त्या लोकांनी लक्ष देखील ठेवलं होतं आमच्यावर की आम्ही शूट करतोय की नाही ते। तर तुम्ही ट्रायपॉड घेऊन फिरत असाल तर ट्रायपॉड अवॉइड करा,
कारण की मोबाईलने पण तसं शूट करू शकता. जर तुमच्यासोबत जास्त लोक असतील तर तुम्ही नक्कीच शूट करू शकता. कारण की ट्रायपॉड मग इथे जमा करावं लागतं, परत घेताना मग लाईन लावा, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर आता आम्ही आलेलो आहोत लाल महलच्या बाहेर आणि किती भव्य असं मोठा महल आहे. खूपच छान होतं. आणि लाल महलच्या पुढे जे आहे तिथे पाणी वाहताना दिसत होतं. म्हणजे आत्ता कमी होतं, बहुतेक पावसाळ्यात जास्त असेल. तर कशा प्रकारे रचना केली आणि त्याचा गेट आजही ओपन आणि क्लोज केला जातो, तिथले लोक आम्हाला सांगत होते. तर गेट देखील खूपच भव्य असा मोठा गेट आहे. तर आता आपण आलेलो आहोत बाहेर. तर मिस्टरांनी कॉल लावलेला आहे आमच्या ऑटोवाल्याला. तर इकडे खायचं होतं थोडंफार आणि हा पूर्ण जो आहे तो हायवे आहे आणि इकडे ह्या साईडला देखील हायवे आहे. तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. खूप छान वाटलं. आग्र्यामधील देखील लाल महलच्या समोरच हा पुतळा आहे. एक मिनटं मी तुम्हाला लाल महल देखील दाखवते. इकडे शिवाजी महाराज आहेत आणि तिकडे समोर जे आहेत ते लाल महल आहे. ते हा मेन चौकमध्ये आहे पुतळा. तर खूपच छान वाटलं. तर इथे आम्ही आता रिक्षासाठी वेट करत होतो. आता बघू आम्ही नेक्स्ट पॉईंट कुठे जाणार आहोत, कुठे नाही ते. आमची जी ट्रेन आहे ती रात्री 2:40ची ट्रेन आहे आग्र्यावरून न्यू दिल्लीसाठी. तर आता आमचे ऑटोवाले दादा जे आहेत ते आलेले आहेत आणि ते आम्हाला बोलले की हे मीना मार्केट आहे शॉपिंगचं, तर तुम्ही इथे बघा. तर आम्ही आतमध्ये गेलो मीना मार्केटच्या. तर मीना मार्केट काय आम्हाला काय एवढं काही खास नाही वाटलं. सगळं होतं बट खूप कॉस्टली होतं. बेडशीट, मॉस्किटोवाली बेडशीट होती जी मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम बघितली. त्याचे चार्ज ते लोक 2400 बोलत होते. तर मी म्हटलं इथे काय थांबण्यात अर्थ नाही आणि आपल्याला काही शॉपिंग पण करायची नाही. तर त्यानंतर मग आम्ही आलो आमच्या हॉटेलवरती. आम्ही बोललो की थोडा वेळ आपण रेस्ट करूया. तर इथे आल्यावर आमचा बराच वेळ लॉक खोलत नव्हता. जवळजवळ आम्ही अर्धा तास इथे बाहेर उभे होतो. तर फायनली मिस्टर ट्राय करत होते की खुलतो आहे की नाही, खुलतो आहे की नाही. मग मी बोलली बोलवा त्यांना आणि खोलून देतील मग ते. मग आम्ही आता थोडा वेळ रेस्ट करणार आहोत. नंतर आम्ही रात्री मग रेस्ट करून उठल्यावरती आलो जेवण्यासाठी बाहेर. कारण की हॉटेलमध्ये काही ऑर्डर करणार मी बोललं बाहेर जाऊन आपण स्ट्रीट फूड वगैरे एक्सपिरियन्स करूया, इथे काय वेगळं आहे का. बट वेगळं असं काहीच नव्हतं. मग आम्ही फायनली एक हॉटेल बघितलं आणि तिथे व्हेज कोल्हापुरी ऑर्डर केली आणि रोटी ऑर्डर केल्या. बट खरं सांगायचं तर हे अजिबात आम्हाला टेस्ट आवडली नाही. खूपच खराब लागत होतं ते. बट आता ऑर्डर केलं आहे तर तेवढं तर खावं लागणार जे ऑर्डर केलं आहे ते. त्यानंतर मग आम्ही गेलो डोसा खाण्यासाठी, जे की स्ट्रीट फूड होतं. मग त्यानंतर मग बोललं की ठीक आहे चला मग इथे तरी खाऊया. तर मग आम्ही हॉटेलच्या बाहेरच एका ठिकाणी मग डोसा खाण्यासाठी आलो होतो आणि त्याची टेस्ट खूपच छान होती. त्यानंतर मग आम्ही रूमवर गेलो, थोडा वेळ आराम केला आणि फ्रेश होऊन मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. तर रात्रीचे मला वाटते साधारणतः 1:45 झाले होते. 2:40ची ट्रेन होती. मग आम्ही बोललो की स्टेशनपासून चालत जायला आपल्याला लागतील 15-20 मिनटं. तर आता इथं मिस्टर चेकआउट करत आहेत. चेकआउट करून मग आम्ही निघणार आहोत स्टेशनसाठी. तर तो जो ओनर होता तो झोपलेला होता बिचारा. आमच्यासाठी त्याला उठावं लागलं. मग आम्ही त्याला उठवून आणलं कारण की 2:40ची ट्रेन होती आमची, त्यामुळे जाणं भागच होतं. आणि आम्ही इथेच फ्रेश झालो होतो कारण की सकाळी परत उद्या न्यू दिल्लीला कुठे आम्ही चेंज वगैरे करणार. मग बोललं आत्ताच फ्रेश होऊन आपण निघूया, म्हणजे उद्या चेंज करायची गरजच नाही. आणि असं पण आता झोप पण नाही लागणार. ऑलमोस्ट ट्रेन यायला किती वेळ लागतो किती वेळ नाही माहीत नाही. कारण की ट्रेनचं आम्ही रनिंग स्टेटस चेक केलं तर 1.5 तास ती लेट दाखवत होती. मग बोललं की ठीक आहे चला मग आपण चालतच जाऊया. पण ट्रेन जी आहे ती 1.5 तास लेट आहे. तर मग स्टेशनवरती जाऊन तरी काय करणार एवढा वेळ. आणि इथले ऑटोवाले, आम्ही एका ऑटोवाल्याला विचारलं, साधारणतः मला वाटतं 5 to 7 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे स्टेशन, आणि त्याने आम्हाला 550 रुपीज सांगितले. तर बोललं काही गरज नाही आपण चालत जाऊया. असं पण काय बॅगेला ट्रॉली बॅग होती त्यामुळे बॅग काय हेवी नव्हती, खेचतच न्यायचं होतं आणि माझ्याकडे एक छोटीशी बॅग होती. मग बोललं ठीक आहे चला चालतच जाऊया. असं पण आपण आराम करून आलो आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत स्टेशनच्या जवळ. तर तुम्ही बघू शकता रात्री देखील आग्र्याला किती गर्दी आहे. सॅटर्डे संडेमुळे बरेच लोक बरेच लोक इकडे फिरायला येतात. आज फ्रायडे होता तरी पण आज बरेच लोक फिरायला आम्हाला बाहेरचे लोक दिसले आलेले. तर चला मग आता आम्ही जातो स्टेशनवरती. तर इथून आग्र्याचे जे आहेत ते 2 स्टेशन आहेत. तर जर तुम्ही येणार असाल तर आग्रा कांड जे स्टेशन आहे त्या स्टेशनला उतरा, तिथून तुम्हाला बेटर पडेल. सगळं जवळ आहे तिथून आणि रूम वगैरे जवळ आहेत. स्टेशनच्या जवळ रूम भेटतीलच, बट जे टुरिस्ट पॉईंट आहेत ते देखील जवळ आहेत.
आणि हे स्टेशनवरती छान असं ताजमहलचं मोल्ड जे आहे ते ठेवलेलं आहे. आता टाईम बघू शकता 2:07 झालेले आहेत. आम्ही लवकरच आलो आहे तसं तर स्टेशनला. मी बोलले 10 मिनटात आम्ही स्टेशनला पोचलेलो देखील आहोत. आणि हे आहे आग्रा कांडचं स्टेशन. आणि हां, मी त्यांना शूट करायला विसरली होती, तर मी तुम्हाला रिटायर रूम देखील दाखवते कुठे आहे. तर हे लिहिले पर्यटक कार्यालय. तर इथे आतमध्ये फर्स्ट फ्लोअरला वरती रिटायर रूम आहेत. जर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असेल तरच इथे रूम देतात, नाही तर रूम देत नाहीत. आणि ते पण ॲवेलेबल असेल तर, जसं की आमच्यासोबत झालं की त्यांच्याकडे रूमच ॲवेलेबल नव्हत्या. मोजून किती 5-6च रूम आहेत आणि त्यांच्याकडे ॲवेलेबल नव्हत्या, त्यामुळे आम्हाला नाही भेटल्या. तर आमची जी ट्रेन आहे आता प्लॅटफॉर्म नंबर 3वरून आहे. तर मग आता आम्ही चाललो आहे प्लॅटफॉर्म नंबर 3वरती. आता आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1वरती होतो. आणि इथून न्यू दिल्ली जे आहे ते 2-2.5 तासाचा प्रवास आहे. तर आता आम्ही सिटिंगचं बुकिंग केलेलं आहे, स्लीपरचं नाही केलं आहे बुकिंग ट्रेनमध्ये. तर आता आम्हाला बघावं लागेल की डब्बा कोणत्या साईडला येतो. आणि जसं आपल्या इकडे लिहिलं जातं डब्याची पोझिशन वगैरे, कुठला कोणता डब्बा कुठे येणार आहे वगैरे, तसं इथे काहीच लिहिलं जात नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे एक्सिलेटर आता सगळ्या ठिकाणी आहे, त्यामुळे खूपच बरं वाटलं. नाही तर बॅग घेऊन उचलून वरती चढायचं म्हणजे खूपच अवघड काम आहे. तर ही एक गोष्ट चांगली आहे, आता डेव्हलपमेंट झाली आहे सगळ्याकडे, सगळ्या स्टेशनला वगैरे. चला तर मग आता जाऊया आपण प्लॅटफॉर्म नंबर 3वरती. एवढी रात्र होती बट असं काही वाटत नव्हतं की एवढ्या रात्रीचं, कारण की बऱ्यापैकी स्टेशनला गर्दी होती. नाहीतर मला असं वाटलेलं की स्टेशन आता सुनसान असेल. पण यायच्या टायमाला तरी आम्हाला जरा लेट आलो होतो. पण आता एवढ्या रात्रीचं असं वाटलं होतं, बट काही नाही, आग्रा देखील सेफच आहे, त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आता आम्ही आलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर 3वरती आणि समोर एक कोणती तरी ट्रेन लागली आहे, माहीत नाही कोणती लागली आहे. बट आमची ट्रेन आता लागलेली नसणार आहे. ट्रेन जी आमची येणार आहे काय माहिती कुठून येणार आहे, आता मला लक्षात नाही कुठून येणार आहे. बट इथे थांबणार आहे 2 मिनटासाठी. मग मी बोललं ठीक आहे, 1.5 तास लेट आहे म्हणून काय झालं, आपण स्टेशनवरती अगोदरच जाऊन थांबूया. बट नंतर आम्हाला कळालं की आमची प्लॅटफॉर्मवर जी 3वर येणार होती ट्रेन ती 2वर येणार आहे. आणि काही ती लेट वगैरे नव्हती. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही रनिंग स्टेटसवर अजिबात विश्वास ठेवू नका. आमची भरपूर धावपळ झाली. मला नंतर काहीच शूट करता नाही आलं, कारण की आम्ही जाईपर्यंत ट्रेन आलेली होती प्लॅटफॉर्मवरती आणि आम्हाला ज्या डब्यात चढायचं होतं तो डब्बा देखील पुढे निघून गेला होता. डीमध्ये आमची सीटिंग होती, बट डब्बा देखील पुढे निघून गेलेला होता. मग मी बोललं की रिद्वीला घेऊन कसं पळणार एवढ्या लांब, आणि तोपर्यंत ट्रेन पण थांबणार नाही. मग मी बोललं ज्या डब्यात भेटेल त्या डब्यात चढूया आणि चालत चालत जाऊया. तर आम्ही डब्यामध्ये चढलो, बट नंतर आम्हाला समजलं की तो डब्बा सेपरेटच आहे. मग आम्ही स्लीपरमध्ये बसलो 2-2.5 तास. सीटा मोकळ्या होत्या, कारण की आग्रानंतर डिरेक्टली न्यू दिल्लीलाच ट्रेन थांबणार होती, कारण न्यू दिल्ली हे लास्ट स्टेशन होतं ट्रेनचं. तर आता आम्ही वेट करत आहोत स्टेशनला उतरण्यासाठी. तर फायनली आम्ही आता स्टेशनला आहोत उतरलेलो, न्यू दिल्ली स्टेशनला. आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. किती 5 वाजता ट्रेन पोचली आहे सकाळी. तर आता आम्ही इथून बघूया आता इथून पुढे कुठे जायचं काय जायचं. तर इथे एक्सिलेटर नाही आहे, त्यामुळे मिस्टरांना बॅग उचलून न्यायला लागते आहे. तर आमची बस आहे इथून 9 वाजताची दिल्लीवरून. पण बस जी होती ती निजामुद्दीन स्टेशनच्या बाहेरून होती, तो आम्हाला इथून निजामुद्दीनला जायचं आहे. तर बघूया आता स्टेशनच्या तर बाहेर आलो आहे, कसं काय प्रोव्हिजन आहे इथून, कसं काय जाता येईल ते. तर टूर गाईडला विचारत होते कॉल करून कसं काय प्रोव्हिजन आहे, कारण की इथली आम्हाला जास्त माहिती नाही आहे. मग ह्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.